डार्क रूम, मी एकटा, आणि द कोब्रा हॅज बिट मी हिअर, राईट हिअर. लाईट कट ऑफ असल्यामुळे इट वॉज ऑल डार्क. एकदा व्हॉलेंटियर्स जाऊन आलेले तेव्हा तो साप सापडला नव्हता. युजली कधी कधी शिफ्ट चेंज असते किंवा कोणी अवेलेबल नसते, तर आय वेंट ऑन द रेस्क्यू ऑल अलोन. अंधार होता आणि जेव्हा त्यांनी कॉल केला ऑलरेडी तो साप एका घरात गेलेला. 10x10ची छोटी रूम. मी स्नेकला बघितला, तो ना सिलेंडर ठेवायची जी किचनची जागा आहे तिथे खाली जाऊन बसला. अँड इट इज अ गुड साईज कोब्रा. 6-6.5 फुटाची, भला मोठा होता यार, म्हणजे गुड हेल्दी स्पेसिमेन, व्हेरी ब्युटिफुल गर्ल. नेहमी ना आपल्या परिसरात किंवा एरियामध्ये, बिल्डिंगमध्ये, कंपाऊंडमध्ये यू हॅव दिस वन पर्सन जो असा असतो की मी सगळं करू शकतो, मी तुला मदत करणार आहे. अरे मी ॲनाकोंडा पकडलाय भाई, तू चल, मी आहे ना, आय एम द वन, आय एम द मॅन. तर असंच आय एम द मॅनला, एका मॅनला मी ती एक फ्लॅशलाईट दिली. द ओनली मिस्टेक वॉज आय वॉज नॉट कॅरिंग माय हेडलाईट. दॅट वॉज द मेन मिस्टेक. आणि जर का हेडलाईट नसती तर आय ॲटलीस्ट हॅव समबडी टू असिस्ट मी. कोणी तरी एक सोबतच असतं. आणि मी कोब्राला अप्रोच करतो. बाय द टाईम ही वॉज ऑन द डोर. तो दरवाज्यावरती उभा आहे, टॉर्च धरून उभा आहे. आणि ॲज सून ॲज आय अप्रोच, कोब्रा डिफेन्समध्ये आवाज करतो. आता ती रूम खूप मोठी नसल्यामुळे हॉलो पण होती, जास्त सामान नव्हतं, तर तो आवाज थोडा एको झाला, जास्त झाला. ओके. आणि तो फुतकार, जनरली कोब्राचा जो हिसिंग साऊंड आहे, इट इज भयानक. इट इज इट इज कूल फॉर मी, इट्स गिव्ह मी ॲड्रेनलिन, त्या सगळ्या गोष्टी होतात मला, पण तो खतरनाकच असतो. आणि आवाज ऐकून भाई हा गेलाय ना, हा टॉर्च घेऊन गेलाय. आणि इट वॉज लाईक गुड डार्कनेस. नाव द कोब्रा इज इन माय हँड, म्हणजे मी त्याला स्टिकने बाहेर काढलंय, तो माझ्या हातात आहे आणि तो झालाय आणि हा भाई गेलाय. इट वॉज लाईक अ गुड 2-3 मिनिट्सचा लॅग. डार्क रूम, मी एकटा, आणि द कोब्रा हॅज बिट मी हिअर, इथे हातावर. Yeah. हा तोच आहे स्कार जो Yes. कोब्रा बाईटचा. येस. ओके. या हा एवढा मोठा होण्याच्या पाठी पण रिझन होते, कारण मी हॉस्पिटलमध्ये तर लगेचच पोचलो. सो नाव इफ द कोब्रा हॅज बिटन मी, नाव देर इज नो ऑप्शन. तर मी त्याला कुठल्याच एक्सटर्नल गोष्टीने काढून, दाबून, सक करून नाही करू शकत. बरोबर. ठीक आहे, तर आय नीड टू रश टू द हॉस्पिटल. मी जसा हॉस्पिटलला पोचलो तिथे कळलं की आंटी स्नेक वेनम एक्सपायर्ड आहे.